Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of today's lecture. In today's lecture, we will discuss about criteria of good research and the qualities of good research. Criteria of good research. Whatever may be the type of research work and studies, one thing that is important is that they all meet on common ground of scientific method employed by them. बघा, कोणत्याही प्रकारचं तुम्ही रिसर्च वर्क किंवा रिसर्चशी रिलेटेड अभ्यास करत असाल तर क्रायटेरिया काही असेल. गुड रिसर्च कशाला म्हणणार? दे मीट ऑन कॉमन ग्राउंड ऑफ सायंटिफिक मेथड एम्प्लॉयड बाय देम. मुळात गुड रिसर्च सायंटिफिक मेथड असेल तरच आपण गुड रिसर्च असं म्हणणार, कारण ते सायंटिफिक संशोधनात्मक पद्धती त्यात वापरलेल्या असल्या पाहिजेत. वन एक्सपेक्ट सायंटिफिक मेथड टू सॅटिस्फाय फॉलोइंग क्रायटेरिया. आता गुड रिसर्च गुड रिसर्च आहे असं म्हणण्यासाठी काही क्रायटेरिया दिलाय. तो क्रायटेरिया खालीलप्रमाणे. द फर्स्ट वन, द पर्पज ऑफ रिसर्च शुड बी क्लिअरली डिफाईन अँड कॉमन कन्सेप्ट बी यूज. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला स्टेप्स इन रिसर्च असा प्रश्न येतो तर त्याविषयीचा व्हिडिओ आपण अगोदर बघितला की कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सवर रिलेटेड, कारण त्या ज्या स्टेप्स आहेत त्या सायंटिफिक रिसर्च मेथडच्या स्टेप्स आहेत. म्हणजे सायंटिफिकली तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातनं कसं रिसर्च कराल किंवा संशोधन कराल त्याच्या स्टेप्स आपण अगोदर बघितल्या. तर इथे आत्ताच आपण बघितलं की गुड रिसर्चचा क्रायटेरिया काय आहे, तर कॉमन ग्राउंड दॅट इज सायंटिफिक मेथड ऑफ रिसर्च. म्हणजे रिसर्चचं मेथड सायंटिफिक असायला हवं. एक अगोदर आपण कोणत्या कोणत्या स्टेप्स बघितल्या होत्या तर तुम्हाला आठवत असतील की सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, सेकंड डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम, म्हणजे एकतर रिसर्च प्रॉब्लेम्स निवडणं, तो डिफाईन करणं, क्लिअरली डिफाईन. तो डिफाईन केल्यानंतर पुढची पायरी जी होती तर ती काय होती? रिव्ह्यू द लिटरेचर. म्हणजे आपण खरं त्याच्या अगोदरची एक पायरी अशी की सेटिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च वर्क. म्हणजे रिसर्च चा प्रॉब्लेम सिलेक्ट केला, तो डिफाईन केला. आता तो सिलेक्ट केला आणि डिफाईन क्लिअरली केल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे ह्या रिसर्च वर्क आपण का करतोय, तर ते ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर रिव्ह्यू द लिटरेचर. म्हणजे त्याच्याविषयी कोणी कोणी काम केलंय, काय काय पब्लिश झालंय, पब्लिश किंवा अनपब्लिश दोन्ही, त्याचा अभ्यास करणं. ते झाल्यानंतर रिव्ह्यू लिटरेचर झाल्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल, आतापर्यंत जी काही माहिती मिळाली आपल्याला त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की अरे या प्रश्नाचं हे उत्तर असेल, त्याला फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस असं म्हणतात. आता हायपोथेसिस फॉर्म्युलेट केल्यानंतर पुढची पायरी जी होती ती कोणती होती, तर डिझायनिंग ऑफ सॅम्पल किंवा सॅम्पल डिझाईन ठरवणं, डिसाइडिंग द सॅम्पल डिझाईन. आता सॅम्पल म्हणजे काय, तर आपण जे रिसर्च करतो, माहिती जी मिळवतो, ते माहितीचा सगळ्यात मोठा क्रायटेरिया म्हणजे पॉप्युलेशन. पण आपण त्या सगळीकडची माहिती मिळवू शकतो का? नाही. इट इज टाइम कन्झ्युमिंग, लेंदी, कॉस्टली, असे बरेच त्याला प्रॉब्लेम्स आहेत. आणि म्हणून आपण काही सॅम्पल निवडतो आणि त्या सॅम्पलचा अभ्यास करतो आणि त्याच्यावरून अनालिसिस करतो. म्हणून इथे म्हटलं की डिसाइडिंग सॅम्पल ही एक त्यातली पायरी होती. आणि ते सॅम्पल डिझाईन केल्यानंतर ते सुद्धा कसं म्हणजे ते पूर्ण पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेटिव्ह असायला हवं हे बघितलं होतं. ते एकदा डिसाईड केलं की आपल्याला अशा प्रकारे सॅम्पल डिझाईन करायचं की त्याच्यानंतर मग कलेक्शन ऑफ डेटा, माहिती ती गोळा करणं, डेटा कलेक्शन झाल्यानंतर अनालिसिस, इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस आणि लास्ट स्टेप होती रिपोर्ट. तर ह्या सगळ्या सायंटिफिक रिसर्चच्या स्टेप्स आहेत. गुड रिसर्च या सायंटिफिक रिसर्च
च्या क्रायटेरियाशीच रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही सायंटिफिकली कोणत्या कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जर केलं तर त्याला गुड रिसर्च म्हणणार. त्याच्या ह्या क्रायटेरिया आहे. तो फर्स्ट क्रायटेरिया काय? द पर्पज ऑफ रिसर्च शुड बी क्लिअरली डिफाईन अँड कॉमन कन्सेप्ट बी यूज. म्हणजे प्रॉब्लेम सिलेक्ट केला, डिफाईन केला आपण प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम डिफाईन झाल्यानंतर काय करायचं होतं आपल्याला? तर त्या रिसर्चचा हेतू, डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, तिसरी स्टेप. तर त्याच्यात तो ऑब्जेक्टिव्ह कसे असायला हवेत? शुड बी क्लिअरली डिफाईन. ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असायला हवेत अँड कॉमन कन्सेप्ट बी यूज. आता क्लिअर असायला हवेत, त्याचबरोबर त्यामध्ये आपण कॉमन कन्सेप्ट वापरल्या पाहिजेत. आता कॉमन कन्सेप्ट याचा अर्थ असा की खूप मोठे काहीतरी अवजड शब्द किंवा असे वापरायचे नाहीत. कॉमन कन्सेप्ट, सगळ्यांना समजायला सोपे असतील अशा कन्सेप्ट त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये वापरायला हवे. सेकंड क्रायटेरिया काय म्हटलंय? रिसर्च प्रोसिजर यूज should be described in sufficient detail to permit another researcher to repeat the research for further advancement, keeping the continuity of what has already been attained. बघा, आपण ऑब्जेक्टिव्ह डिसाइड केल्यानंतर रिव्ह्यू द लिटरेचर करतो. रिव्ह्यू द लिटरेचर केल्यानंतर खरं एक मधली पायरी राहिली होती, ती डिसाइडिंग ऑफ रिसर्च. म्हणजे रिसर्चचं डिझाईन कसं असेल किंवा रिसर्च तुम्ही कशा प्रकारे करणार आहात त्याचं प्लॅनिंग ठरवणं. त्या प्लॅनिंगशी रिलेटेड हा सेकंड क्रायटेरिया आहे की ते जे प्लॅनिंग म्हटलंय, प्लॅनिंग म्हणजे कशा प्रकारे तुम्ही रिसर्च करणार आहात ते लिहून काढायचं असतं. दॅट इज द रिसर्च प्रोसिजर यूज शुड बी डिस्क्राईब इन सफिशियंट डिटेल. हे जे प्लॅनिंग आहे, इट शुड बी in sufficient detail to permit another researcher to repeat the research for further advancement. ते डिटेल मध्ये असायला हवं. दुसरा जो संशोधक आहे त्याच विषयावर संशोधन करत असेल तर त्याला तुम्ही कशा प्रकारे रिसर्च केलं हे डिटेल मध्ये कळलं पाहिजे. अनदर रिसर्चर टू रिपीट द रिसर्च, तो पुन्हा ते रिसर्च करून बघण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने केलं आणि तसेच रिझल्ट येतात का पाहण्यासाठी, अँड फर्दर ऍडव्हान्समेंट, त्याच्यात आणि काही शोध लावण्यासाठी. म्हणून रिसर्च प्रोसिजर शुड बी डिस्क्राईब इन सफिशियंट डिटेल, कीपिंग द कंटिन्युटी ऑफ व्हॉट हॅज ऑलरेडी बीन अटेन. आता कीपिंग द कंटिन्युटी म्हणजे काय? तर तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्या पुढचं काम झालं पाहिजे, यासाठी मागच्याला मार्गदर्शन करणारं हे रिसर्च डिझाईन आहे. इट शुड बी सफिशियंट इन डिटेल. थर्ड क्रायटेरिया काय म्हटलंय? प्रोसिजरल डिझाईन ऑफ द रिसर्च शुड बी केअरफुली प्लॅन टू yield द रिझल्ट दॅट आर ॲज ऑब्जेक्टिव्ह ॲज पॉसिबल. आता रिसर्च डिझाईनशीच रिलेटेड हा तिसरा क्रायटेरिया काय सांगितलं इथे? इट शुड बी केअरफुली प्लॅन, काळजीपूर्वक त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. पण कसं काळजीपूर्वक प्लॅनिंग? टू yield द रिझल्ट ॲज ऑब्जेक्टिव्ह ॲज पॉसिबल. म्हणजे रिसर्चचं डिझाईन अशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे किंवा त्याचं प्लॅनिंग केअरफुली केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले आहेत ते ऑब्जेक्टिव्हच तुम्हाला रिसर्च केल्यानंतर ते ऑब्जेक्टिव्ह तुमचे पूर्ण होतील, असं प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी हे ऑब्जेक्टिव्ह ठरवलंय त्यानुसार तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. इट शुड बी केअरफुली प्लॅन. फोर्थ क्रायटेरिया, research should report with complete frankness flaws in procedural design and estimate their effect upon the finding. आता शेवटच्या पायरीविषयी डायरेक्ट क्रायटेरिया दिलाय. म्हणजे कोणता क्रायटेरिया दिलाय त्यांनी? तर रिसर्च रिपोर्टशी रिलेटेड. तर तो रिपोर्ट कसा असायला हवा? इट शुड बी कम्प्लीट, तो परिपूर्ण असायला हवा, पूर्ण असायला हवा. पहिली गोष्ट, तुम्ही जे काही काम केलंय त्याचं पूर्ण रिप्रेझेंटेशन त्या रिसर्च रिपोर्ट मध्ये आलं पाहिजे. म्हणजे रिपोर्ट वाचला ना की सगळ्यांना कळलं पाहिजे की अरे तुम्ही काय काय काम केलंय. फ्रँकनेस म्हणजे जे काही आहे ते स्वीकारून, ठीक आहे हे असं असं काम केलं, असं असं झालं.
फ्लॉज, त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या सुद्धा तुम्ही मेन्शन केल्या पाहिजे इन प्रोसिजरल डिझाईन. म्हणजे प्रोसिजरल डिझाईन म्हणजे रिसर्चचं डिझाईन तुम्ही करत असताना, म्हणजे रिसर्च प्लॅनिंग जे तुम्ही केलं होतं त्याच्यात कोणत्या कोणत्या त्रुटी राहिल्या त्या तुम्ही मेन्शन केल्या पाहिजेत त्या रिपोर्टमध्ये. अँड एस्टिमेट देअर इफेक्ट अपॉन फाइंडिंग, आणि त्या त्रुटींचा फाइंडिंग्सवर काय परिणाम झाला ते सुद्धा तुम्ही त्यात मेन्शन केलं पाहिजे. म्हणजे दुसरा नेक्स्ट जो रिसर्चर येईल, दुसरा जो माणूस त्या विषयावर काम करेल, तो त्या त्रुटी पुन्हा येणार नाहीत अशा दृष्टिकोनातनं काम करेल. आणि म्हणून इथे ते दुसऱ्या क्रायटेरियामध्ये म्हटलं होतं बघा, कंटिन्युटी ऑफ व्हॉट ऑलरेडी हॅव बीन अटेंड. म्हणजे कंटिन्युटी त्या रिसर्चमध्ये राहिली पाहिजे. 4 क्रायटेरिया बघितलेत. पहिला क्रायटेरिया कशाशी रिलेटेड होता, तर ऑब्जेक्टिव्ह. स्टेप 3, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च शुड बी क्लिअरली डिफाईन अँड कन्सेप्ट शुड बी कॉमन कन्सेप्ट शुड बी यूज. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असायला हवेत, कॉमन कन्सेप्ट तुम्ही वापरलेल्या असायला हवेत. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय की रिसर्चचं प्रोसिजर, रिसर्च डिझाईन कसं असायला हवं, सफिशियंट डिटेल मध्ये असायला हवं, जेणेकरून टू रिपीट द अनदर रिसर्चर फॉर फर्दर ऍडव्हान्समेंट, कीपिंग द कंटिन्युटी ऑफ द व्हॉट हॅज ऑलरेडी बीन डन. जे तुम्ही अगोदर केलंय त्याच्या पुढे काहीतरी करण्यासाठी म्हणून ते रिसर्चचं डिझाईन सफिशियंट डिटेलमध्ये असायला हवं. म्हणजे डिझाईनशी रिलेटेड हा क्रायटेरिया होता. तिसरा क्रायटेरिया सुद्धा डिझाईनशी रिलेटेड आहे. इट शुड बी केअरफुली प्लॅन टू यील्ड द रिझल्ट दॅट आर ॲज ऑब्जेक्टिव्ह ॲज पॉसिबल. म्हणजे त्याचं प्लॅनिंग केअरफुली असायला हवं, जेणेकरून तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केलेले आहेत ते त्यातून पूर्ण झाले पाहिजे. चौथा क्रायटेरिया म्हणजे पुढचे सगळेच क्रायटेरिया रिपोर्टशी रिलेटेड आहे. तर रिसर्च रिपोर्ट शुड बी कम्प्लीट, फ्रँकनेस अँड फ्लॉज इन प्रोसिजरल डिझाईन. परिपूर्ण असायला हवा, फ्रँकली म्हणजे जे काय आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. त्यामध्ये रिसर्च डिझाईन करत असताना कोणते फ्लॉज राहिल्या, कोणत्या त्रुटी राहिल्या त्या मेन्शन केल्या पाहिजेत, आणि त्या त्रुटींचा एस्टिमेट द इफेक्ट अपॉन फाइंडिंग, त्या त्रुटींचा आपल्या फाइंडिंग्सवर काय परिणाम झाला हे सुद्धा तिथे मेन्शन केलं पाहिजे. नेक्स्ट क्रायटेरिया इथे दिलेला आहे, क्रायटेरिया नंबर 5. द अनालिसिस ऑफ डेटा शुड बी सफिशियंट अँड ॲडिक्वेट टू रिव्हील इट्स सिग्निफिकन्स. बघा आता परत मागच्या स्टेपकडे, इथे 5व्या स्टेपला गेलो आपण. काय क्रायटेरिया 5वा आहे, पण स्टेप्स किती 5व्या किंवा 6वी स्टेप्स असेल. अनालिसिस ऑफ डेटा शुड बी सफिशियंटली ॲडिक्वेट. जो डेटा आपण अनालिसिस करतोय तो पुरेसा असायला हवा. अगदी काहीतरी छोटंसं निवडलं असं नको. टू रिव्हील इट्स सिग्निफिकन्स, त्याच्यात ना त्याचं महत्व किंवा त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे सगळ्याचं रिप्रेझेंटेशन करणारा असायला, पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेशन करणारा असायला हवा. द मेथड ऑफ अनालिसिस शुड बी अप्रोप्रिएट. आता अनालिसिसची अनेक मेथड्स आहेत, त्यापैकी योग्य मेथड वापरलं पाहिजे फॉर अनालिसिस ऑफ डेटा. अँड व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ डेटा शुड बी चेक केअरफुली. आता हा जो डेटा आपण अनालिसिस केला आहे तो व्हॅलिड किती आहे, रिलायबल किती आहे, हे काळजीपूर्वक चेक केलं पाहिजे. 6, कन्क्लुजन. रिपोर्टच्या अगोदर आपण फाइंडिंग्स कन्क्लुजन जे काढतो, शुड बी कन्फाईन टू दोज जस्टिफाईड बाय डेटा ऑफ रिसर्च. म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे ना, आपण निर्णय दिला की हा हे असं असं आहे, पण हे इट शुड बी कन्फाईन टू जस्टिफाईड बाय द डेटा ऑफ रिसर्च. आपण जो डेटा, जी माहिती गोळा केली आहे त्याचं अनालिसिस केलंय आणि तो जस्टिफाय करून काढलेलं कन्क्लुजन असायला हवं. अँड लिमिटेड टू दोज फॉर विच द डेटा प्रोव्हाइड ॲडिक्वेट बेसिस. आणि हे कन्क्लुजन ॲडिक्वेट माहिती पुरेशी माहिती गोळा करून त्याच्यावरून काढलं पाहिजे. लिमिटेड टू दोज फॉर डेटा प्रोव्हाइड अँड ॲडिक्वेट बेसिस, म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला पुरेशी माहिती मिळेल असा एवढा डेटा आपण निवडला पाहिजे आणि त्याच्यावरून ते कन्क्लुजन काढलं पाहिजे. द लास्ट वन, ग्रेटर कॉन्फिडन्स
in research is warranted if researcher is experienced and has a good reputation in research and is the person of integrity. बघा, ग्रेटर कॉन्फिडन्स इन रिसर्च इज वॉरंटेड म्हणजे एखाद्याचा संशोधनावर विश्वास कधी बसतो? वेन रिसर्चर इज एक्सपिरियन्स. तो संशोधक अनुभवी असला तर त्याने केलेल्या संशोधनावर विश्वास बसतो. हॅज अ गुड रेप्युटेशन, त्याचं रेप्युटेशन चांगलं असेल तर इन रिसर्च अँड इज अ पर्सन ऑफ इंटिग्री म्हणजे तो त्यात पूर्ण झोकून काम करणारा असेल तर साहजिकच आहे त्याच्या रिसर्चवर सगळ्यांचा विश्वास जास्त बसतो आणि म्हणून इथे म्हटलंय ग्रेटर कॉन्फिडन्स इन रिसर्च वर्क इज वॉरंटेड इफ द रिसर्चर इज एक्सपिरियन्स, गुड रेप्युटेशन अँड research and is a person of integrity. Now we will discuss about qualities of good research. आता गुड रिसर्च कशाला म्हणतात? लक्षात घ्या की आपण जो क्रायटेरिया बघितला की हे असायला हवं, त्या क्रायटेरिया पूर्ण करणारा जो जे काही असेल त्याला आपण काय म्हणणार? गुड रिसर्च. म्हणजे अगोदर आपण क्रायटेरिया बघितला गुड रिसर्चचा, तो क्रायटेरिया जिथे फुलफिल केला जातो त्या ठिकाणी आपण गुड रिसर्च आहे असं म्हणतो. We can state the qualities of research as under. First one, गुड रिसर्च इज सिस्टमॅटिक. म्हणजे मगाशी बघा सायंटिफिक मेथड असेल तरच आपण गुड रिसर्च म्हणजे गुड रिसर्चचा कॉमन बेस सायंटिफिक मेथड आहे रिसर्चचं. त्यामुळे द रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक. सायंटिफिक काय? त्याला स्टेप वाईज आहे, स्टेप बाय स्टेप. It means that research is structured with specified steps to be taken in specified sequences in accordance with well-defined set of rules. Systematic characteristics of research does not rule other creative thinking, but it certainly does reject the use of guessing and intuition in arriving at conclusion. बघा, गुड रिसर्च हे सिस्टमॅटिक असायला हवं. रिसर्च इट मीन्स दॅट रिसर्च इज स्ट्रक्चर्ड विथ स्पेसिफाईड स्टेप्स. त्याच्या काही स्टेप्स असायला हव्यात टू बी टेकन इन स्पेसिफाईड सिक्वेन्स. काही सिक्वेन्सने त्या स्टेप्स पूर्ण केल्या पाहिजेत इन अकॉर्डन्स विथ वेल डिफाईन्ड सेट ऑफ रूल्स. म्हणजे जे नियम ठरवलेले आहेत त्या नियमानुसार सिस्टमॅटिकली रिसर्च झालं पाहिजे. पण आता ज्या वेळेला आपण म्हणतो की अरे रिसर्च हे सिस्टमॅटिक असायला हवं, स्टेप बाय स्टेप असायला हवं, सिस्टमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च डज नॉट रूल आउट द क्रिएटिव्ह थिंकिंग. आपण म्हणतो ना अशाच पद्धतीने काम झालं पाहिजे, तर याचा परिणाम क्रिएटिव्ह थिंकिंग तुमचं निघून गेलं असं होता नये. बट आणि असं होतही नाही, बट सर्टनली इट डज रिजेक्ट द यूज ऑफ गेसिंग. स्टेप बाय स्टेप सायंटिफिक मेथडने जाता त्यावेळेला तुमची क्रिएटिव्ह थिंकिंग वर परिणाम नाही होत, तर रिजेक्ट द यूज ऑफ गेसिंग अंदाजाने हे असं असेल तसं असेल असं आपण विधान करतो, तर ते टाळलं जातं सिस्टमॅटिक रिसर्च मध्ये. अँड इंट्युशन इन अरायव्हिंग ऍट कन्क्लुजन. म्हणजे आपण म्हणतो ना मला आतला आवाज झाला आणि मला कळलं की हे असं असेल, तर तसं आपण त्या सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेपने गेल्यानंतर आपण योग्य कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो. गुड रिसर्च इज लॉजिकल. लॉजिकल म्हणजे काय? नेहमी आपण लॉजिकली विचार केला पाहिजे की याचा काय मागे कारण काय असेल, त्याचे परिणाम काय झाले. This implies that the research is guided by rule of logical reasoning, and the logical process of induction and deduction are of great value in carrying out research. बघा, logical process of induction and deduction are of great values in carrying out research. म्हणजे इंडक्शन डिडक्शन ची जी लॉजिकल प्रोसेस आहे ती चं महत्व रिसर्च मध्ये आहे. इंडक्शन हे काय आहे? इंडक्शन इज अ प्रोसेस ऑफ रिझनिंग फ्रॉम अ पार्ट टू द होल, वेअर ॲज
Deduction is the process of reasoning from some premises to conclusion. बघा इथे काय म्हटलेलं आहे की इंडक्शन हे काय आहे तर एका पार्ट करणं ऍज अ होल कडे जाणं म्हणजे इंडक्शन एका म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणं असं जे आपण काही जी संकल्पना आहे सुतावरून स्वर्ग गाठणं हे रिसर्च मध्ये नाहीये म्हणा पण छोट्याकडून मोठ्याकडे जाणं आणि डिडक्शन म्हणजे काय मोठ्याकडून आपण कन्क्लुजन काढत छोट्याकडे येणं ही इंडक्शन डिडक्शन ची प्रोसेस आहे which follows from that very premise. In fact, logical reasoning makes research more meaningful in the context of decision making. लक्षात घ्या डिसिजन मेकिंग मध्ये लॉजिकल रिझनिंग मेक रिसर्च मोर मिनिंगफुल रिसर्च आपलं अधिक अर्थपूर्ण होतं लॉजिकल थिंकिंगने. थर्ड, गुड रिसर्च इज इम्परिकल. चांगलं रिसर्च हे संशोधनात्मक असतं किंवा प्रायोगिक असतं. इट इम्प्लाइज दॅट रिसर्च इज रिलेटेड बेसिकली टू वन ऑर मोर आस्पेक्ट ऑफ रिअल सिच्युएशन अँड इट डील्स विथ concrete data and provides the basis for external validity to the research result. म्हणजे प्रायोगिक असतं गुड रिसर्च हे रिअल सिच्युएशनशी रिलेटेड असतं कॉन्क्रीट डेटा तिथे गोळा केला जातो इट प्रोव्हाइड बेसिस फॉर व्हॅलिडिटी टू रिसर्च रिझल्ट. आणि फोर्थ क्वालिटी आहे गुड रिसर्च इज रिप्लिकेबल म्हणजे चांगलं रिसर्च पुन्हा त्याच्याच पद्धतीने रिसर्च करता येतं. This characteristics allows the research result to be verified by replicating the study. Replicable म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही तशाच प्रकारचं संशोधन परत परत करून तुम्ही काय करू शकता व्हेरीफाय करू शकता अँड देअर बाय बिल्डिंग अ साऊंड बेसिस फॉर डिसिजन. आणि एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली की त्यातले बारकावे कळतात अँड बिल्डिंग अ साऊंड बेसिस फॉर डिसिजन आपण योग्य निर्णयापर्यंत पोहोचतो. So student, today we have discussed about criteria of good research and qualities of good research. These criteria and qualities, they all based on common ground of scientific steps in research or scientific research method. So thank you for today. We will meet again. Happy learning to you.